विधानसभा निवडणुकीत सावरकरांचा मुद्दा तापणार असल्याची चर्चा आहे। निवडणुकीत भाजपा सावरकरांचा मुद्दा समोर आणणार आहे असं सूत्रांकडून कळतंय। राहुल गांधी उद्धव ठाकरेंची कोंडी करण्यासाठी ही खेळी असल्याचं म्हटलं जात आहे। सावरकरांच्या अपमानाचा मुद्दा प्रचारात आणला जाण्याची शक्यता आहे। विरोधकांचा संविधानाचा मुद्दा निष्प्रभ करण्याकरता म्हणून सावरकरांच्या कथित अपमानाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला जाणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। भाजपमध्ये केंद्रीय स्तरावर रणनीती आखली जात असल्याची देखील माहिती समोर आलेली आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे। चेतन, आता आरोप प्रत्यारोप रंगताना दिसतात, मग ते माजी गृहमंत्र्यांमध्ये असू दे किंवा माजी गृहमंत्र्यांमध्ये देखील आरोप रंगत असताना आता विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झालेली आहे आणि सावरकरांचा मुद्दा या निवडणुकीत विशेषत्वाने उचलला जाईल महायुतीकडून असं म्हटलं जात आहे। नेमका काय घडतंय पडद्यामागे? निश्चितच लागवी, कारण महाविकास आघाडीमध्ये जर आपण पाहिलं असेल तर उद्धव ठाकरे हा प्रमुख घटक पक्ष आहे आणि शिवसेना उभाटाची जर कोंडी करायची असेल तर सावरकरांच्या मुद्द्यावरून दिवसण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचं भाजपच्या नेत्यांमध्ये चर्चा आहे। आणि त्यासाठी कुठेतरी आपण याआधी पाहिलं असेल राहुल गांधी यांनी सुद्धा सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर भाजप आणि एकंदरीत शिवसेनेने कुठेतरी उभाटा गटाची मोठ्या प्रमाणात कोंडी केलेली होती आणि तोच मुद्दा आता विधानसभा निवडणुकीमध्ये वापरण्याच्या तयारीत भाजप दिसून येत आहे। एकूणच सावरकरांच्या मुद्द्यावरती कुठेतरी काँग्रेस आणि शिवसेना उभाटामध्ये पुन्हा एकदा झुकू शकते आणि हाच फायदा कुठेतरी मग महायुतीला होऊ शकतो आणि म्हणूनच सावरकरांच्या मुद्द्यावरून आता विधानसभेमध्ये रणकंदन मारण्याची दाट शक्यता आहे। लागली। धन्यवाद चेतन, तुम्ही दिलेल्या एकूणाचे सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।